आष्टी पाटोदा मार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत ही सेटिंग लागलेली आहे। आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे हे सगळं प्रकरण रफादफा करण्यासाठी, बजरंग सोनवणेला वाचवण्यासाठी आणि नक्कीच येणाऱ्या काळात बजरंग सोनवणे हे भाजपवासी झालेले तुम्हाला पाहायला मिळतील। आणि आता सध्या भाजपच्या नेत्यांना काय पडलंय की कोणी काही करून, चोऱ्या करून या, काही करून या, पण भाजपमध्ये प्रवेश करत असेल तर तुमच्या सगळ्या चोऱ्याला पावल्या जातील, तुम्ही किती मर्डर्स करून या, लोकांना कापून या, सगळं तुमचं झाकवलं जाईल। फक्त भाजप प्रवेश करण्याची त्यांनी मानसिकता दाखवली पाहिजे। त्यातूनच बजरंग सोनवणे मुख्यमंत्र्याला वेळोवेळी भेटून सिद्ध केलेलं आहे। बजरंग सोनवणे हे नक्कीच भाजपमध्ये जाणार असल्यामुळं त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी सुरेश धसांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे। आणि त्यामुळे ह्या प्रकरणात मला वाटत नाही की जोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी खरं आणि खोटं, खऱ्या आणि खोट्याचा चष्मा जोपर्यंत मुख्यमंत्री लावत नाहीत तोपर्यंत विलास घुले आणि घुले कुटुंबियांना न्याय मिळणार नाही। माझं असं मत आहे की धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजाताई यांनी आता धनंजय मुंडे येऊन गेले, पंकजाताई काल येऊन गेल्या, यांनी वास्तव आणि सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या पाहिजे आणि मुख्यमंत्र्याकडून खऱ्या आणि खोट्याचा हट्ट धरला पाहिजे। फक्त सांगून नॉर्मल व्यथा मांडून तिथं काय होणार नाही। त्यांनी ताकदीनं तिथं त्या मुख्यमंत्र्यापर्यंत प्रेझेंट करणं गरजेचं आहे आणि घुले कुटुंबियांना ओरिजिनल न्याय देण्यासाठी लढण्याचं काम केलं पाहिजे। आणि मुख्यमंत्री जर न्याय देण्याचा प्रयत्न करत नसतील तर नक्कीच प्रसार माध्यमासमोर येऊन त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्र्याला कुठेतरी बजरंग सोनवणे यांना सत्तेत घ्यायचंय, भाजपमध्ये घ्यायचंय म्हणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आहे असं त्यांनी सुद्धा बोललं पाहिजे। जे आम्ही बोलतोय ते आमच्या नेत्यांनी सुद्धा बोललं पाहिजे। मातब्बर मुंडे बहीण भाऊ दोघंही या प्रकरणात, आणि हे काय जाणीवपूर्वक केलं जातंय का हे एक षडयंत्र आहे? हे बघा, राज्यामध्ये जात पाहून न्याय देण्याचं काम सुरू आहे आणि तशाच पद्धतीने हे चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि तोच प्रकार आता बीडमध्ये कुठेतरी मुंडे कुटुंबाला, मुंडे बंधू भगिनींना संपवण्यासाठी सुरेश धसांच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत। सुरेश धस जरी आमदार असले तर मुख्यमंत्र्याकडे त्यांचं वजन आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुरेश धसांना बजरंग सोनवणे इकडे आणायचे आहेत। अनेक आमदार, मग ते तुमचे बीडचे आमदार असतील, असे आमदार इकडे बीजेपीकडे आणण्यासाठी, आणि आत्ताच नुकतेच जयंत पाटलांची भेट असेल, या सगळ्या गोष्टी त्याहून आता कोणी आपल्याकडे येतंय आणि भाजपला खासदारांची गरज असल्यामुळं काही गोष्टी देशामध्ये काही बदल घडवायचे आहेत की संविधान दडपायचे, काही कुटाने करायचे, त्यासाठी खासदारांची संख्या वाढवायची, त्यातूनच हे केलेलं प्रयोग आहे। त्याच्यामधून असे घुलेंसारखे अनेक प्रकरण दडपवण्याचं सुद्धा काम झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल। कुटुंबाला संपूर्ण षडयंत्र कोण करतंय? कोण करतंय? राज्यातले बडे नेते, त्याच्यातून सुरेश धसांच्या माध्यमातून कोण करतंय सर्वांना माहिती आहे, ते सांगायची काही गरज नाही। राज्याचे कोण करतंय हे सगळ्यांना माहित आहे। विशेषतः पंकजा मुंडेंना संपवण्यासाठी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा प्रयत्न झाले, त्यातून त्या माझ्या मते वरच्या हायकमांडच्या माध्यमातून आज मंत्री आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना टार्गेट करणं, धनंजय मुंडेंना संपवण्याचं, हे बाकी निमित्त आहेत सगळ्या गोष्टी, परंतु यांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी सातत्यानं वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी सुरेश धसांचा वापर सुरू आहे। पंकजाताई आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध व्यवस्थित नाहीत असं वाटतंय का एकंदरीत या सगळ्या गोष्टी? कारण पंकजाताईंना विचारलं असतं तर पंकजाताईंचा त्यांचा संबंध चांगल्या पद्धतीने सांगतात। पण पंकजाताई चांगला आहे म्हणल्यानंतर चांगला असेल, पण त्यांना कोण संपवतोय पंकजाताईलाच आपण येणाऱ्या काळात विचारलं पाहिजे। परंतु आम्हाला जेवढं कळतंय तेवढं आम्ही सांगतोय। परंतु पंकजाताई जर म्हटल्या असत्या की मुख्यमंत्र्यांना त्यांचा संबंध चांगला आहे, नक्कीच चांगला असेल, मग मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांचा संबंध चांगला आहे तर त्या घुले कुटुंबियांना न्याय देण्याचं काम पंकजाताईने केलं पाहिजे। त्यासाठी त्यांनी ताकद लावली पाहिजे, त्यासाठी त्यांनी आवाज उठवला पाहिजे। न्याय मिळत नसेल तर सातत्यानं रस्त्यावर येऊन किंवा प्रसार माध्यमासमोर येऊन बोलण्याचं काम केलं पाहिजे। मी ह्या गावामध्ये कोणाला जरी तुम्ही विचारलं की मी कष्टाळू पोरगा होतो, होतकूर होतो, काम करणार होतो, इथे मी 4-5 सालं घातलेले, त्या लोक तुम्ही कुणाला जर सहज विचारलं तर कोणी पण सांगू शकतो ह्या माणसाने ह्या माणसाची तर साल घातलेलं आहे। मी 5 वर्ष कारखाना खेटलेला आहे, मी कारण कामगार होतो। आणि मी जर त्या मनोज जरांगेच्या नादी लागलो नसतो तर आज मला आत्महत्येची वेळ आली नसती। कारण की मी काम करताना मला खूप माझे चांगले दिवस होते आणि आतापर्यंत मी चांगले 5-25 लाख रुपये कमवून असतो। आज माझी मुलगी 12वीला आहे, माझा मुलगा 9वीला आहे, आज माझी मुलगी लग्नाला आली। आजपर्यंत जर माझं जे वाटोळं आर्थिक नुकसान झालं या जरांगेमुळं, जर मी मुलीसाठी काहीच करू शकलो नाही तर मग माझा काय जगून तरी अर्थ काय, असं मनामध्ये संवेदना आल्या आणि आत्महत्येचा प्रयत्न नाही केला। त्यांनी नुकसान नेमकं तुमचं काय केलं? हे काय आर्थिक नुकसान, 5 वर्ष जेलमध्ये घालून अजून काय नुकसान करायचं, हे समोर आहे ना। ओके। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।